संदर्भातली महत्त्वाची बातमी आपण बघतो। यानंतर बघूयात उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर हे विजयी झाले। मात्र मतमोजणीच्या दिवशी वायकरांशी संबंधित व्यक्ती मतमोजणी केंद्रात मोबाईलचा वापर करत असल्याचं दिसून आलं। मंगेश पंडिलकर असं फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे आणि या प्रकरणी हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शहा यांनी तक्रार केली होती। या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी उमेदवाराची तक्रार न घेता तहसीलदारांची तक्रार घेऊन गुन्हा दाखल केला। दरम्यान एफआयआर मध्ये रवींद्र वायकरांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलाय। मंगेश पंडिलकर वायकरांचे नातेवाईक असल्याचा आरोप भरत शहा यांनी केलाय। दरम्यान वापरलेला फोन वनराई पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आलाय। बोटांचे ठसेही घेण्यात आलेत। वनराई पोलिसांनी आरोपी मंगेश पंडिलकर आणि निवडणूक आयोग एनकोर ऑपरेटर दिनेश गुरव यांना नोटीस जारी केली आहे। दरम्यान जबाब नोंदवण्यासाठी न आल्यास अटक वॉरंट जारी केलं जाईल असा इशारा वनराई पोलिसांनी दिला। बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या बरोबर आहेत। प्रशांत, काय तपशील याबद्दल? विशाल, आपल्याला माहिती आहे की वायव्य लोकसभा मतदारसंघ वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी ज्या ठिकाणी होत होती त्या ठिकाणी अर्थातच मोबाईल वापरास प्रतिबंध करण्यात आला होता। पण जे कंट्रोल युनिट ऑपरेटर्स जे होते किंवा निवडणूक आयोग व्यवस्थेमध्ये काम करणारे कर्मचारी अधिकारी होते त्यांना मात्र मोबाईल वापरण्यास मुभा होती। त्यातलीच एक व्यक्ती म्हणजे दिनेश गुरव हे एनकोर ऑपरेटर। ज्यावेळेस ईव्हीएम मशीन ऑपरेट करण्यासाठी म्हणून ओटीपी घेण्यासाठी म्हणून जो मोबाईल नंबर त्यांच्याकडे होता त्याचाच वापर मंगेश पंडिलकर यांनी बाहेर कोणाशी तरी बोलण्यासाठी केला होता, हे निष्पन्न झालेलं आहे। आणि याचमुळे हा दाखल झालेल्या गुन्ह्याची ही चौकशी अत्यंत गांभीर्याने घेतलेली आहे। निवडणूक आयोगाकडनं वनराई पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज सुद्धा मागितलेलं आहे। सीआरपीसी 41 अंतर्गत नोटीस सुद्धा जारी केलेली आहे आणि ही नोटीस अर्थात मंगेश पंडिलकर आणि दिनेश गुरव या दोघांना सुद्धा केलेली आहे। तो मोबाईल सुद्धा पोलिसांनी जप्त केलाय, त्यातल्या बोटांचे ठसेही घेतले। नंतर फॉरेन्सिक लॅबला म्हणजे एफएसएल अर्थात फॉरेन्सिक लॅबला तपासणीसाठी सुद्धा पाठवलाय। याच्या अहवालानंतरच मंगेश पंडिलकर कोणाच्या संपर्कात होता हे स्पष्ट होणार आहे। रवींद्र वायकर यांचे नातेवाईक म्हणून मंगेश पंडिलकर यांची ही ओळख आहे आणि याच संदर्भामध्ये जर तो अहवालामध्ये काही कमी जास्त झालं, कोणते नंबर डिटेक्ट झाले तर अर्थातच हा प्रकार अत्यंत गंभीर म्हणून नोंद निवडणूक आयोग घेऊ शकतो। जर जबाब देण्यासाठी ते हजर झाले नाहीत तर त्यांच्या विरुद्ध वनराई पोलीस हे अटक वॉरंट जारी करणार हे निश्चित। विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल।